नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण छानशी रेसिपी बघणार आहोत. म्हणजे अगदी सोपीच रेसिपी बघणार आहोत. कारण आता ऋतू पण चेंज झालेला आहे आणि ऋतुमान चेंज झाल्यानंतर आपल्याला वेगळे वेगळे असे उकडीचे पदार्थ खावेसे वाटतात. म्हणजे थोडक्यात उकड काढलेले किंवा मोदक म्हणा किंवा असं उकडलेलं काहीही आपल्याला ते खावंसं वाटतं. तर आज मी तसाच असा सोप्पा पदार्थ दाखवणार आहे. उकडलेला वाफवलेला. आपण आता आज खमण ढोकळा बघणार आहोत. तर अगदी सोपी रेसिपी आहे. तर चला आपण साहित्य बघूया. तर मला सुरुवातीला मेन लागणार आहे, ही नॉर्मल अशी वाटी आहे. तसं मी एक वाटी ऑलरेडी एक पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता अजून आपण अर्धी वाटी घेऊया. म्हणजे 2 वाटी जरा जास्तच होतं आहे, म्हणून मग आपण आता अर्ध्या वाटीचं करूया. म्हणजे 1.5 वाटी इथे मी पीठ घेतलेलं आहे. ते आपण असं चांगलं चमच्याने ढवळणार आहोत. म्हणजे त्याच्यात जास्त असं आपण जेव्हा मिक्स करणार तेव्हा गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. तर हे इकडे घेतलेलं आहे. नंतर मला साहित्य लागणार आहे. अर्धा कप मी फ्रेश क्रीम दही घेतलेलं आहे. कुठचंही दही तुम्ही वापरू शकता. नंतर थोडीशी मला चवीला साखर लागणार आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट अशा. आणि एवढा सारा कढीपत्ता घेतलेला आहे. एक इनोचं पॅकेट लागणार आहे मला, ते मी वापरणार आहे. चवीनुसार मीठ लागेल. फोडणीला हिंग लागणार आहे, मोहरी लागणार आहे आणि थोडंसं तेल मला लागणार आहे. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, हे पीठ असं चमच्याने छान मिक्स करायचं आहे. आणि खमंग ढोकळा कसं म्हणजे सगळ्यांना आवडतोच आणि थोडंसं चव बदलीसाठी ढोकळा छान पण असतो. मध्ये मध्ये मला खूप आवडतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता हे दही घेणार आहोत. ते मी टाकलेलं आहे. ते पण आता असं छान आपण मिसळणार आहोत. थोडीशी हळद, पाव चमचा. चवीनुसार मीठ जाणार आहे याच्यामध्ये. थोडी ही साखर आणि हे इनोचं पॅकेट. त्यामुळे छान असा ढोकळा फुलतो. पाऊण पॅकेट टाकलेलं आहे, पूर्ण नाही टाकलं मी, थोडंसं उडवलेलं आहे. आणि यात थोडंसं पाणी घालून आपण आता असा त्याचा घोळ बनवणार. पाणी आपल्याला लागता लागता घालायचं आहे. ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं. ह्या पद्धतीने मी आता छानपैकी घोळ असा त्याचा बॅटर बनवून घेते. बघू शकता ह्या पद्धतीने मी असा घोळ बॅटर बनवलेला आहे. छान असं हलवायचं आहे. जवळजवळ हा ग्लास असा मला थोडासा कमी भरलेला, तेवढं सगळं मला पाणी मी वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे आता आपण छान हे तयार केलेलं आहे. हे आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार. आता बॅटर मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेले आहे. तोपर्यंत आपण ह्या मिरच्या आहेत ना, अशा उभ्या उभ्या कापायचे. म्हणजे असे मोठे मोठे तुकडे करायचे, खूप बारीक असे नाही करायचे. अशा टाईपमध्ये. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करतो. ते कढीपत्ता मी काढून ठेवलेला आहे, थोडी हिंगाची डबी आहे, तेल आहे, मोहरी, ते मला सगळं फोडणीसाठी लागणार आहे. तर आता 10 मिनिटं मी ठेवले आहे. नंतर आपण त्याला वाफवणार आहोत. तर तोपर्यंत मी इथे पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे. भरपूर सारं असं पाणी घ्यायचं, थोडंसं कमी असं आहे बघा, बघू शकता. आणि आता आपण गॅस पेटवणार आहोत. इथे मी गॅस पेटवलेला आहे. पाणी आपलं गरम होतं आहे ढोकळा उकडण्यासाठी. आता पाणी गरम होतं आहे तोपर्यंत ह्या भांड्यामध्ये मी डब्बा आहे, आपला कुकरचे डबे असतात ना, 2 मोठे, त्यातला हा लहानसा डब्बा आहे. त्याला मी आता तेल लावून घेणार आहे. स्वच्छ पुसून घेतलं आहे, धुवून घेतलं आहे आणि याला पण असं तेल लावणार आहे, पूर्ण साईडला पण आणि मध्ये पण. आणि जे
जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये उकळण्यासाठी टाकणार आहोत. तर पाणी गरम होते. आता बघू शकता बॅटर आपलं रेडी आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली, मी पूर्ण इनोचं एक पॅकेट पूर्ण यूज केलेलं आहे. तर ह्या टाईपमध्ये मला तयार झालेलं आहे बॅटर. तर आपण आता एक काम करूया, पाणी गरम झालेलं आहे त्याच्यावरती हे करू, ह्याच्यात मी आता सेट करते. ह्या पद्धतीने आता मी याला 20 मिनटं वरतून झाकण लावणार आहे आणि 20 मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत. बघू शकता ह्या पद्धतीने असं रेडी झालेलं आहे. आता हे न हलवता आपण याला 20 मिनटं वाफवणार आहोत. ह्या पद्धतीने ही ताटली याच्यावर मावणार आहे, असं झाकायचं आहे. आणि माझ्याकडे खलबत्ता आहे जड, असं त्याच्यावरती ठेवायचं आहे. गॅस मोठा करायचा आहे आणि 20 मिनटासाठी आपण याला वाफवणार आहे. तर आता आपण याची कृती होऊ देऊया, म्हणजे उकळून घेऊ घेऊ. बघू शकता 20 मिनटं झालेली आहे. गॅस बंद केल्यानंतर पण मी 15-20 मिनटं हे झाकूनच ठेवलेलं आहे. आपण चेक करूया आता आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. झाकण काढलेलं आहे, झाकण काढूया आपण. हे बाजूला ठेवूया आणि बघू शकता चेक करताना आपण हे असं सुरी घालून बघायची. सुरी स्वच्छ बाहेर आली की म्हणजे छान शिजलेलं आहे. तर आता आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. गॅस पेटवतो आहोत. छोटी कढई आहे माझ्याकडे, ही आपण ठेवणार आहोत. थोडा कमी करायचा आहे गॅस. थोडंसं मला पाणी पण लागणार आहे, अगदी 1 ते 2 चमचे. चमचाभर तेल टाकते इकडे. तेल गरम होऊन देऊया आपण. चिमूटभर हिंग जाणार याच्यात. मोहरी थोडी जास्त घालायची आहे, कारण ढोकळ्याला ना मोहरी छान लागते. 1 चमचा पूर्ण टाकलेली आहे मी. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. तडतड आवाज झालेला आहे. आता मिरची टाकली आणि कढीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेली, त्याची कुक करायची आहे आणि मग टाकायची. थोडा पण चमच्याने हलवून घेऊया. थोडा गॅस फास्ट करूया. आणि कढीपत्ता पण जास्त वापरायचा, कारण कढीपत्ता पण आपल्या आरोग्याला खूप चांगला असतो. थोडंसं पाणी टाकायचं, तर जवळ 2 चमचे.
गॅस बंद करू. हे मिश्रण छान थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण ढोकळ्यावरती ओतणार आहोत. हे मिश्रण जरा थंड होऊ. तर मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. ढोकळा इथे मी ठेवलेला आहे आणि हे आपण आता ह्याच्यावरती टाकणार आहोत. असं पसरवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटं आपण असं त्याला सोडून देऊया आणि नंतर आपण याच्या वड्या पाडू. बघू शकता सगळे फोडणी मी ओतलेली आहे. आता ह्या सुरीला आपण असं तेलाच्या याच्यामध्ये उडवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण ह्याच्या वड्या पाडतो. खूप छान वड्या पडत आहेत. बघू शकता छान वड्या पडलेल्या. आता त्या मी डिशमध्ये काढून घेते आणि घरच्या घरी पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर आपण आता वड्या एका डिशमध्ये सर्व करते. तर बघू शकता ढोकळ्यांच्या वड्या मी पाडलेल्या आहे. तर छानसा ढोकळा आपला तयार आहे घरच्या घरी पटकन आणि छान स्वादिष्ट रेसिपी. असा मार्केटमध्ये पण तो उपलब्ध असतो केव्हाही, पण आपल्याला असं वाटलं पटकन करावं चव बदल तर आपण हे करू शकतो. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.